महाराष्ट्र विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या या महाराष्ट्राच्या संघर्ष कन्या आणि त्यांना आपण आदराने महाराष्ट्राचे वाघीण म्हणतो, या सभेसाठी आलेल्या खास करून माझ्या भगिनी आमदार पंकजाताई मुंडे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भागवत बाबा बोरस्ते, शंकररावजी वाघ, राजेंद्रजी ढोकळे, नितीनजी कदम, जगन्नाथ फुटे, सुरेश कमानकर, बाळासाहेब क्षीरसागर, राजेंद्र फुटे, विठोबाराजे फुटे, वैकुंठ पाटील, दिलीपराव मोरे, भास्करराव फड, नंदकुमार सांगळे, शिवनाथ खडबाने, सोपानजी खालकर, सारिकाताई डेरले, वंदनाताई खापडे, अश्विनताई मोगल, सुनीताताई राजोडे, सिद्धार्थजी वनाडसे, सागरजी कुंदे, विजयजी कारे, डॉक्टर योगेश्वर चौधरी, नाना पाटील शिरसाट, उत्तम पाटील गडा, रवींद्र मोरे सर, नंदुशेठ गांगुडे, संजयजी गाजरे व माझ्यासमोर उपस्थित असलेले स्टेजवर बसलेले सर्व महायुतीचे पदाधिकारी, माझ्यासमोर बसलेल्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्रांनो, कालच आपल्याकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांची सभा त्या ठिकाणी पिंपळगावला झाली आणि सातत्याने आपण त्या ठिकाणी पंकजाताईंना सांगत होतो की गेल्या 8-10 दिवसापासून ताई तुम्हाला या सभेसाठी यायचं आहे. अतिशय अडचण असताना सुद्धा ताई या ठिकाणी आल्यात. ताई आपल्या निफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि निश्चित स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या नंतर राजकारण समाजकारण कसं करायचं, त्यांचा वारसा कसा चालू ठेवायचा, हा पंकजाताईंच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी बघितला. ताई या ठिकाणी बोलत असताना तर ताई सिंदखेड राजावरनं त्यांचं हेलिकॉप्टर नाशिकला जायचं होतं, पण ते हेलिकॉप्टर डायरेक्ट सायकेडला आलं आणि आपली वेळ त्या ठिकाणी वेळेवर होती. इथून त्यांना सीमाताई यांच्या त्या ठिकाणी प्रचारासाठी त्या ठिकाणी जायचं आहे. त्यामुळे बोलत असताना अनेक वक्त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलायचं होतं, पण अशा परिस्थितीमध्ये ताई हा निफाड तालुका आहे, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा हा तालुका आणि या गोदाघाट परिसरामध्ये 30-35 गावं ही सातत्याने पाण्याखाली त्या ठिकाणी आमची जायची. त्यावेळेला सुद्धा सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी नांदूर धरणाचा होता. 2004 ते 2009 मध्ये पण त्या ठिकाणी मला संधी मिळाली आणि त्यावेळेला आपण 8 गेटचं काम त्या ठिकाणी केलं. एका गेट मधून 12,500 क्युसेक्सनी पाणी जात असताना 8 गेट मधून एकाच मिनिटाला 1 लाख क्युसेक्सनी पाणी त्या ठिकाणी जातं आणि जवळजवळ 2.5 लाख 3 लाख क्युसेक्स पाणी येत असताना परत याच तालुक्यातील जनतेने संधी उपलब्ध करून दिली आणि निश्चित आपण परत 10 गेटचं काम या ठिकाणी मंजूर केलं. त्याची वर्कऑर्डर झाली. तब्बल 227 कोटी रुपये त्या नांदूर धरणासाठी त्या ठिकाणी मिळाले आणि त्याचं काम सुद्धा युद्ध पातळीवर त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. ज्या ठिकाणी आपण आलो सायकेडा बाजार समिती शेजारीचे आपण या गोदावरी नदीवर मोठा पूल त्या ठिकाणी मंजूर केला. त्याचंही काम त्या ठिकाणी युद्ध पातळीवर त्या ठिकाणी चालू आहे. जवळ 25 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी त्या पुलाचं काम त्या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी भव्य दिव्य असं पोलीस स्टेशन आपण बांधलं. विजेचे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचं काम सुद्धा सातत्याने सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा असतील, आरपीआयचे आठवले गट असतील, कवाडे गट असतील, मित्रपक्ष असेल, सर्वांना मिळून या युती सरकारमध्ये काम करत असताना कोट्यावधी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी मंजूर करून घेतला. हे करत असताना हा तालुका सुजलाम सुफलाम कसा होईल त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. हा तालुक्यामध्ये आमचा शेतकरी बांधव खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी
राहतो. 35-40 गावांचा हा पट्टा या ठिकाणी आहे. हे जात असताना लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यासाठी आपण अनेक निर्णय त्या ठिकाणी घेतले. विजेच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी भेंडाळीला असेल, करंजगावला 33 केवीचे सबस्टेशन आहे. त्याच पद्धतीने दारणा सांगलीला आपण 33 सबस्टेशन त्या ठिकाणी मंजूर केलं. आणि ह्या तालुक्यातील जनतेचे जे प्रश्न असतील, कारण ताई हा तालुका अतिशय कष्ट करणारा आहे. जसं महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुका आहे आणि आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी कष्ट करतात, आमचे पुरुष मंडळी त्या ठिकाणी कष्ट करतात आणि त्या पद्धतीने जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न निश्चित या ठिकाणी केलेला आहे. अनेक कामं करत असताना रस्त्याचे कामं केले असतील, पुलांचे कामं त्या ठिकाणी झालेले आहेत, पोलीस स्टेशनचे कामं त्या ठिकाणी झाले, सरकार असेल तलाठी कार्यालय त्या ठिकाणी झालेले आहेत. जे जे कामं करणं गरजेचे होतं ते काम या ठिकाणी सर्व आपण केलेले आहे. आणि हे सर्व करत असताना काहीच्या जर इतक्या गर्दी असताना सुद्धा किंवा दादांनी मला सांगता येईल, दादांनी खूप फोर्स केला तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल. तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ताई या ठिकाणी आपल्या सभेसाठी या ठिकाणी आलेले आहेत. ताई आमच्या एक नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत सुद्धा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे. तो प्रश्न सुद्धा काल दादांना आम्ही सांगितलं तर त्या बँकेच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांच्या काही अडीअडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या, ते सुद्धा शासनाच्या माध्यमातून आपल्याला कशा सोडवता येतील त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. आणि जो जो हा तालुका आहे या तालुक्यामध्ये काम करत असताना जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित आपण त्या ठिकाणी कटिबद्ध आहे. ऊसाचं पीक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये होतं, परंतु आपल्या भागातले काही कारखाने बंद असल्यामुळं आमच्या ऊस उत्पादकांना बाहेरच्या कारखान्यांना त्या ठिकाणी ऊस द्यावा लागतो. ते सुद्धा भविष्यामध्ये आपले कारखाने कसे चालू होतील त्या दृष्टिकोनातून निश्चित सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. काही ज्या वेळेला 2019ला याच तालुक्यातील जनतेने मला निवडून दिलं आणि अवघा 15-20 दिवसानंतर सरकार स्थापन झालं, 2-2.5 महिने आपण त्या ठिकाणी काम करत असताना या देशामध्ये या राज्यामध्ये कोरोनाची साथ खूप मोठ्या प्रमाणावर आली. आणि आपल्याला तुम्हाला माहिती असेल का 20 मार्चला या देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देश त्या ठिकाणी लॉकडाऊन केला. त्या परिस्थितीमध्ये या परिसरातले आमचे शेतकरी असतील, व्यापारी असतील, कामगार असतील, आमच्या माता भगिनी असतील, यांना जी म्हणून काही मदत करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला. त्यावेळेला कोणी कोणाशी जवळ सुद्धा जात नव्हतं, गोळ्या औषधं मिळत नव्हत्या, त्या ठिकाणी इंजेक्शन मिळत, रेमडेसिवीर मिळत नव्हते, गॅस मिळत नव्हता. त्या परिस्थितीत सुद्धा आपण एक सिन्नरला फॅक्टरी त्या ठिकाणी दादाच्या माध्यमातून ओपन केली आणि पहिल्यांदा गॅस आपण त्या ठिकाणी सुरू केला. शासनाच्या माध्यमातून जे जे करता येईल ते शक्य केलं, परंतु आमचा एक ग्रुप खूप मोठा होता. त्या ग्रुपने सुद्धा मदत करून जे या राज्यामध्ये आलेले बाहेरचे लोक होते ते कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे, कोणत्या गटाचे कधी न बघता त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी आपण निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि आज ताई तुम्ही येत असताना हा तालुका असेल, हा जिल्हा असेल, हा खरोखर कष्टकऱ्यांचा जिल्हा असल्यामुळं या शेतकऱ्यांच्या मालाला त्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे, माझ्या कामगारांच्या हाताला काम त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी माझ्यासारखा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करतो. आपण त्या ठिकाणी भारतीयांच्या प्रचाराच्या वेळेस पण या ठिकाणी आले होता, पण त्यावेळेचं वातावरणच अतिशय नाशिक जिल्ह्याचं त्या ठिकाणी खराब झालं होतं. काही गोष्टी कांद्याच्या संदर्भातल्या नाराजी खूप मोठ्या प्रमाणावर होती. आम्ही देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी त्यांच्या कानावर त्या ठिकाणी घातलं, अमित शाह साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं, पियुष गोयल साहेबांना सांगितलं तर काही निर्णय या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला घ्यावा लागतील. आणि ती मीटिंग घेऊन सुद्धा जो 7-7, 8-8 मिनिस्टर त्या ठिकाणी बसले पण ते निर्णय त्या ठिकाणी वेळेवर झाले नाही. त्यामुळे कांद्याची खूप मोठी नाराजी होती, शेतकरी वर्गामध्ये त्या ठिकाणी नाराजी होती आणि त्या नाराजीचा फटका भारतीताईला सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बसला. त्यानंतरच्या काळामध्ये आपण सातत्याने महायुती सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. जी काही कांद्याची निर्यात बंदी त्या ठिकाणी केलेली होती ती $550 त्या ठिकाणी एमईपी त्या ठिकाणी लागू केली होती. $550 एमईपी त्या ठिकाणी रद्द केली. 40% पर्यंत एक्सपोर्ट ड्युटी त्या ठिकाणी लावलेली होती, ती 20% आपण कमी करू शकलो, त्याच्यामध्ये यशस्वी झालो. म्हणून आज कांदा या पिकाला चांगले बाजारभाव त्या निफाड तालुका असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये माझ्या शेतकरी बांधवांना मिळतात. मागच्या वर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळं
जे टमाट्याचं पीक आहे त्याला पण बाजारभाव चांगले मिळाले, भाजीपाल्याला चांगले बाजारभाव मिळाले आणि म्हणून माझा जो शेतकरी अडचण होता त्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून सरकारने घेतलेले निर्णय अतिशय महत्त्वाचे त्या ठिकाणी मार्गी लागले. असं काम करत असताना या ठिकाणी अजूनही आता आमच्याकडे द्राक्ष बाग पण खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होतात. तो ऊसाचं पीक असेल, भाजीपाल्याचं असेल, त्या बाबतीत जीएसटीच्या संदर्भात सुद्धा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि शेतकऱ्यांनी माल पिकवल्यानंतर त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला परतावा त्या ठिकाणी मिळत नाही. तो खतं घेतो, बी बियाणं घेतो, पेस्टिसाइड घेतल्यानंतर त्याला त्या ठिकाणी जीएसटी भरावा लागतो आणि जीएसटीचा परतावा न मिळाला शेतकरी अडचणी येतो. त्यासाठी तो सुद्धा प्रश्न निश्चित कृषी खात्याच्या माध्यमातून आपण सांगून राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे त्या ठिकाणी जर पाठवला तर त्या ठिकाणी सुद्धा निश्चित मदत त्या ठिकाणी होणार आहे. अनेक कामं करत असताना जवळजवळ या तालुक्यामध्ये किंवा 4-5 तालुक्यांना खूप मोठा विजेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. त्या 10 वर्षाच्या काळामध्ये आपण विजेचे जवळ 7 सबस्टेशन त्या ठिकाणी 33 केवीचे केले होते, 132 केवीचे एक सबस्टेशन केलं, 220 केवीचे एक सबस्टेशन केलं आणि परत एकदा या जिल्ह्याचा विजेचा प्रश्न सुटावा म्हणून सर्वला 400 केवीचे सबस्टेशन आपण त्या ठिकाणी दिलं. हे एकदा कामकाज झाल्यानंतर पुढचे 5-25 वर्ष या जिल्ह्याला विजेची तरतूद त्या ठिकाणी लागणार नाही अशा पद्धतीचे कामकाज सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. या तालुक्यातील शेतकरी बांधवांना दिवसा लाईट त्या ठिकाणी मिळाली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सोलरवर युती सरकारच्या माध्यमातून किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्याकडेच ते खातं आहे ऊर्जा खातं, आपण सोलरवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गेलो. ज्या ज्या शेतकऱ्यांना सोलर पाहिजे असेल, ज्या पद्धतीने मागेल त्याला तळं आपण देत होतो तसं सोलर अवघे 10% रक्कम भरून 90% रक्कम त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळते आणि एकदा सोलरवर लाईट गेल्यानंतर तुमचा माझा तुटवडा त्या ठिकाणी कमी होईल आणि निश्चित दिवसा 12 तास लाईट कशी शेतकऱ्यांना मिळेल त्या दृष्टिकोनातून आपण काही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. अशा पद्धतीने जे निर्णय घेत असताना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे 3-4 निर्णय घेतले हे खूप महत्त्वाचे निर्णय आपल्याला या भागामध्ये घेण्यात आलेले. एक तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणली. असे चांगल्या पद्धती योजना असताना या राज्यामध्ये 2,40,00,000 महिलांना त्या ठिकाणी लाभ मिळाला. तो मिळत असताना या निफाड तालुक्यामध्ये काही 1,29,000 महिलांना त्या ठिकाणी लाभ मिळालेला आहे आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये 7,500 रुपये दीपावलीच्या अगोदर त्या खात्या महिला भगिनीच्या खात्यामध्ये गेले. ते सुद्धा एक असे आनंदाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. त्याच पद्धतीने आणखी निर्णय त्यांनी एसटी बसमध्ये 50% सवलत त्या ठिकाणी दिली. जे जे आपली मुलगी शिकत असताना 12वी पर्यंत शिक्षण त्यांना मोफत केलेलं होतं महिलांना, आपल्या मुलींना, परंतु 12वीचं शिक्षण त्यांना सोडावं लागायचं. ते ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण त्यांना आता सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोफत केलेलं आहे. त्याच पद्धतीने पुरुष वर्ग असेल, शेतकरी असेल, आमचा युवक असेल, युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी 6,000, 8,000, 10,000 पर्यंत स्टायपेंड त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे त्या मुलांच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळालं. एक विजेचा प्रश्न खूप महत्वाचा होता का जे वीज बिल खूप दिवसापासून थकलेलं होतं आणि या महायुती सरकारने निर्णय घेत असताना 1 एप्रिल 2024 पासून 31 मार्च 2029 पर्यंत 5 वर्षाचं वीज बिल हे महायुती सरकार त्या ठिकाणी भरणार आहे आणि निश्चितच मागचं असेल तर बाकीचे बिल ते सुद्धा द्यायचं नाही या पद्धतीने सरकारने घोषणा केलेली असल्यामुळं अशा शेतकऱ्यांमध्ये ते आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे. अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत. या ठिकाणी पीक विमा त्या ठिकाणी होता. पीक विम्याच्या माध्यमातून आपल्याला या भागामध्ये 30 ते 35 हजार शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी काढला आणि तो निश्चितच आपल्याला 66 कोटी रुपये त्या ठिकाणी पीक विमा या परिसरातील शेतकरी बांधवांना मिळाला. बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु ही महाराष्ट्राची वाघीण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या निधनानंतर अतिशय समर्थपणे आज नेतृत्व त्या ठिकाणी चालवतात आणि हे दोघंही भाऊ बहीण आज त्या ठिकाणी धनंजय धनुभाऊ असतील किंवा पंकजाताई असतील त्यांची सुद्धा मोठी जबाबदारी त्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आलेली आहे. त्यांना सुद्धा अजून सभेला त्या ठिकाणी जायचं असल्यामुळं काही जे प्रश्न युती सरकारच्या माध्यमातून सोडवता आले ते सोडवण्याचा निश्चित प्रयत्न केला. इथूनही पुढं मी सर्वांना एवढीच विनंती करतो, आपल्याला जी निवडणूक लढवली आपण विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी
निवडणूक लढवलेली. ताई, कधी आपण जातीपातीचं राजकारण केलं नाही. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सर्वांना बरोबर घेऊन या महाराष्ट्राची प्रगती कशी होईल, महाराष्ट्राच्या प्रगतीबरोबर आमचा निफाड तालुका सुजलाम सुफलाम कसा होईल, त्या दृष्टिकोनातून निश्चित आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो. मी आपला अधिक वेळ न घेता 20 तारखेला या ठिकाणी निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला माहिती आहे, युती सरकारने या ठिकाणी 3 निशाणीचं कमळ होतं, त्या ठिकाणी धनुष्यबाण होतं आणि घड्याळ या मतदारसंघामध्ये घड्याळी निशाणी असल्यामुळं घड्याळ या चित्राच्या समोर बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काकाजी. ताई, यानंतर भाषण घालून हॅलो. यानंतर पंकजाताई मुंडे. सत्कार नंतर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. अर्धे कार्यक्रमाचा माझा कुटुंबात फोटो पाहिजे व्हायला. एवढे सेल्फी फोटो जशा इलेक्शन आहे, आपल्याला जिंकायचंय. माझं आताच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये निफाड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार, तुम्ही अस्वस्थ व्हाल म्हणून इथं उभी आहे मी. तिकडे असते तर दिसले पण नसते. पण आता फक्त ऐका, महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्यांनी आत्ताच आपल्याला